नमस्कार लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा हप्ता तर भेटला आहे का नाही हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। या महिन्याचा हप्ता कधी भेटणार याची मोठी अपडेट समोर आलेली आहे। 12वा हप्ता या जून महिन्याची वाट पाहत असेल, त्याबद्दलची आपण महत्त्वाची बातमी या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता काही दिवसापूर्वीच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झाला आहे। त्यानंतर आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार सर्वांच्या नजरा लागल्या आहेत 12व्या हप्त्याकडे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येतात। लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात हे पैसे जमा करण्यात येत असतात। महायुती सरकारने सुरू केलेली ही योजना खूपच लोकप्रिय महत्त्वाकांक्षी आहे। इतकेच नाही तर ही योजना विधानसभा निवडणूक 2024 मध्ये गेम चेंजर ठरली आहे आणि महायुतीचा महाविजय झाल्याचे बोललेलं जात आहे। लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला मिळाला। आता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या या हप्त्याला गेल्या काही दिवसापासून उशीर होताना दिसत आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला तर मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला आहे। त्यामुळे आता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। कोणाकोणाला पूर्ण हप्ते झालेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये धन्यवाद म्हणून नक्की टाका, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा हप्ता साधारणतः प्रत्येक महिन्याच्या 15 ते 20 तारखेच्या नंतर बँकेत जमा करण्यात येत असतो। अशा प्रकारे आता जून महिन्याचा हप्ता सुद्धा 20 तारखेच्या आसपास मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही किंवा तशी घोषणाही करण्यात आलेली नाही, परंतु जी न्यूज मध्ये माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार 20 तारखेच्या आसपास तुम्हाला या ठिकाणी जून महिन्याचा तुमचा हप्ता जो आहे तो भेटू शकतो। या लाडकी बहिणीचा लाभ बंद होणार। प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची आपल्याकडे माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्याच्या व्यापक छाननीचा मार्ग मोकळा झाला आहे। इन्कम टॅक्स विभागाकडून सर्व डेटा जाणार आहे। या डेटाच्या आधारावर 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांची यादी तयार करण्यात येणार आहे। या महिलांना मिळणारा लाभ बंद केला जाणार आहे। सरकारचा हा प्रयत्न असणार आहे की ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, ज्या गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना आर्थिक आधाराची खरोखरच गरज आहे, त्यांच्यापर्यंतच हा लाभ पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे। लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात। पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट डीबीटी मार्फत पैसे जमा होत असतात। आतापर्यंत 11 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत। आता जून महिन्याचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। एखादा दिवस मागे पुढे होऊ शकतो, मात्र तुम्हाला 12वा म्हणजे जून महिन्याचा हप्ता देखील नक्कीच या ठिकाणी भेटणार आहे। कारण की सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि पूर्ण वर्षभर 2025 ते 26 साठी प्रत्येक महिन्याचे पैसे तुम्हाला भेटत राहणार आहेत। लाडकी बहीण योजना या संदर्भातील सर्व लाडक्या बहिणींचे पैसे नक्की जमा होतील अशी या ठिकाणी घोषणा न्यूज मध्ये करण्यात आली आहे। अशाच माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।